वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी विषयाचे पेपर 1 व पेपर 2साठी अत्यंत उपयुक्त 20 प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, पेपर 1 भाषा 1 भाषा 2 किंवा पेपर 2 भाषा 1 व भाषा 2साठी अत्यंत उपयुक्त प्रश्न असणार आहे. मित्रांनो, आमची जी भाषा आहे, भाषा 1 हिंदी आणि भाषा 2 मराठी अशी आमची भाषा है मित्रांनो. और हम जो क्वेश्चन आपके सामने लेकर आते हैं बच्चों, ध्यान से सुनेंगे दोस्तों आप, कि वही क्वेश्चन हम आपके सामने लेकर आते हैं जो क्वेश्चन हम अपने पढ़ाई के लिए इस्तेमाल करते हैं. अपने खुद के लिए हम जो क्वेश्चन का इस्तेमाल करते हैं वही प्रश्न हम आपके लिए लेकर आते हैं. क्योंकि बच्चों, एक बात याद रखेंगे, क्योंकि आप वीडियो देख रहे हैं, आप घर पर पढ़ाई कर रहे हो, आप जैसे भी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा की तैयारी कर रहे हो, तो जितना भी वक्त आप वीडियो देखने में दोगे, आप पढ़ाई करने में दोगे, आप क्वेश्चन आंसर हल करने में दोगे, उतने टाइम में आपको आपकी शक्ति लगानी होगी. तो हम नहीं चाहते कि आपका किसी तरीके से कोई नुकसान हो. हम जो भी क्वेश्चन हमारे चैनल के माध्यम से लेकर आते हैं वो तमाम क्वेश्चन आपके लिए फ़ायदेमंद हो. बस यही हमारी एक असल सोच होती है. बाकी इसके अलावा कुछ नहीं. ना हमें यूट्यूब से पैसे कमाने हैं, ना हमें कुछ और चीज़ें चाहिए. बस आप लोग जो है 90+ किस तरीके से कर सकते हैं, कशा प्रकारे तुम्ही 90 मार्क्स क्रॉस करू शकतात, हेच आमचा एक मात्र ध्येय असणार आहे मित्रांनो. कारण आमचा दुसरा कोणताच उद्देश नाही की म्हणजे पैसे कमवणे किंवा अर्निंग होणे, हे आमचा उद्देश नाही. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन मित्रांनो आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 1. एक प्रश्न जे असणार आहे मित्रांनो ते IMP प्रश्न असणार आहे. आणि सुरुवातीचे जे 7-8 प्रश्न आहे मिक्स क्वेश्चन आपण पाहणार आहोत मित्रांनो. आणि सुरुवातीचे जे आपले 7-8 प्रश्न आहेत ते पूर्वीच्या परीक्षेत म्हणजे 2021च्या परीक्षेत विचारले गेलेले हे प्रश्न आहे. खूप सोपा पेपर होता 2021चा, तुम्ही पाहिला असेल मित्रांनो. पाहूया प्रश्न क्रमांक 1. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे. हे बघा मित्रांनो, इथे प्रश्न विचारला गेलेला आहे की सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे. 4 पर्याय आपल्या समोर इथे दिलेले आहे: पोवाडा, अभंग, संतवाणी किंवा लावणी. तर हे बघा मित्रांनो, राम जोशी यांची जी रचना आहे सुंदरा मनामध्ये भरली ही असणार आहे लावणी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला येथे बरोबर उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. तुमच्या समोर जे प्रश्न आम्ही आणत असतो मित्रांनो ते सिलेक्टेड क्वेश्चन असतात. म्हणजे मी पुन्हा तुम्हाला तेच सांगत आहे की जवळपास 100 प्रश्न आम्हाला अभ्यासावे लागतात आणि त्या 100पैकी 20 प्रश्न मी तुमच्यासाठी दररोज आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एकदम क्वालिटी क्वेश्चनही असणार आहे. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे. हा सुद्धा प्रश्न 2021च्या परीक्षेत विचारला गेला होता आणि मला हा प्रश्न थोडा ठीक वाटला, म्हणून मी तुमच्यासमोर हे प्रश्न घेऊन आलो मित्रांनो की विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे. आपल्यासमोर 4 ऑप्शन दिलेले आहे: अद्भुत, शृंगार, भयानक किंवा ऑप्शन नंबर 4 शांत. तर हे बघा मित्रांनो, विस्मय हे जे असणार आहे ते अद्भुत रसाचा स्थायी भाव असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघुक्रम ओळखा. हे बघा मित्रांनो, लघुक्रम आणि गुरुक्रम काय आहे हे तुम्हाला माहीत असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला उत्तर त्वरित मिळेल. की भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघुक्रम ओळखा. तर हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्या समोर इथे दिलेले आहे आणि ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे राईट आन्सर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की अचूक शब्द ओळखा. कधी प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा किंवा अशुद्ध शब्द निवडा. अशा प्रकारे म्हणजे 2-3 व्हरायटीज असतात. तर इथे विचारलेलं आहे की अचूक शब्द ओळखा. आहे बघा मित्रांनो, आपल्याला इथे शुद्ध शब्द ओळखायचा आहे जे लेखन नियमानुसार योग्य असेल. आदरणीय 4 प्रकारे आपल्याला इथे दिलेले आहे आणि योग्य आदरणीय असं असणार आहे आदरणीय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5.
प्रश्न क्रमांक 5 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की विद्यार्थी शब्दाची अचूक विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती? तर बघा मित्रांनो, 4 जोडी आपल्याला इथे दिलेली आहे आणि अर्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे. तर बघा मित्रांनो, होय, नाही, धरती, आकाश, अवघड, सोपे हे बरोबर आहे, परंतु सुलभ, सोपे हे इथे चुकीची जोडी दिलेली आहे. म्हणजे अचूक जोडी आपल्याला जी शोधायची आहे ती असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच सुलभ, सोपे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी एक वचन आणि अनेक वचन अशा प्रकारे येथे प्रश्न विचारलेला आहे. भाषा बरोबर आहे, सभा सुद्धा बरोबर आहे, आज्ञा सुद्धा बरोबर आहे, परंतु भाषणे होतात. म्हणजे अचूक असलेली जोडी जी असणार आहे ती ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 अशा विचारलेला आहे की सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? हे बघा मित्रांनो, इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट किंवा ग्रेस. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ग्रेस. ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. हे बघा मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे आणि भरधाव या शब्दातील आपल्याला उपसर्ग ओळखायचा आहे. अतिशय सोपा हा प्रश्न असणार आहे मित्रांनो, खूप इझी हा प्रश्न असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे आपला योग्य उत्तर इथे ठरणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 हा प्रश्न 2 वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून मी प्रश्न घेतला मित्रांनो. हा प्रश्न 2 वेळा रिपीट झालेला आहे. 2020ला सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो आणि 2021ला सुद्धा हा प्रश्न पेपर 2 मध्ये विचारला गेलेला आहे की प्रत्येक चरणात 12 अक्षरे य 4 टाईम यो, हे तुम्ही लक्षात ठेवा. 4 टाईम यो आणि 12 अक्षरे म्हणजे 12 स्वर आपले जसे असतात तशा प्रकारे 12 अक्षरे तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्या वृत्ताची लक्षणे आहे? 4 टाईम यो, है ना मित्रांनो. काय लक्षात ठेवायचं? फक्त य 4 टाईम. किती टाईम यो? 4 टाईम यो. तर हे असणार आहे भुजंग प्रयात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. हे प्रश्न 2 वेळा परीक्षेत विचारले गेलेले आहे, रिसेंटली बॅक टू बॅक. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 अतिशय IMP प्रश्न असणार आहे की ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ म्हणजेच ज्ञानपीठ, याला हिंदीमध्ये आपण ज्ञान म्हणतो आणि मराठीमध्ये आपण ज्ञान म्हणतो मित्रांनो. हे तुमचा जे कन्फ्युजन आहे तुम्ही क्लिअर करून घ्या की जर आपण याला हिंदीमध्ये बोललो तर आपण याला ज्ञानपीठ म्हणजे यामा महादेवी वर्मा जी की यामा को ज्ञानपीठ पुरस्कार मिला है. अशाच प्रकारे येथे विचारलेलं आहे की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त. ज्ञान आणि ज्ञान हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? हे बघा, ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. तुम्हाला माहीत आहे की वि.स. खांडेकर यांची ही कृती आहे. 4 पर्याय दिलेला आहे. कथा आहे? नाही. काव्य आहे? नाही. नाटक आहे? नाही. तर हे बघा मित्रांनो, ययाती जी असणार आहे ती कादंबरी असणार आहे आणि कोणाची आहे तर वि.स. खांडेकर यांची ही असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. पाहूया प्रश्न क्रमांक 11 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की नितीन गृहपाठ करीत होता. हे बघा मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि 8वी 9वी 10वीच्या वर्गात अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. परंतु हे सगळे प्रश्न जे आहेत ते TETच्या परीक्षेतसुद्धा विचारले गेलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. नितीन गृहपाठ करीत होता. तर हे बघा, होता म्हणजे भूतकाळ झाला. आता भूतकाळ झाला म्हणजे 2 ऑप्शन आपण कट करूया. अपूर्ण भविष्यकाळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. आता उरलेले आहे मित्रांनो 2 ऑप्शन आपल्यासमोर, अपूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भूतकाळ. तर हे बघा मित्रांनो, नितीन गृहपाठ करीत होता. गृहपाठ करीत होता म्हणजे क्रिया अपूर्ण आहे.
क्रिया कशी आहे तर अपूर्ण आहे, म्हणजे अपूर्ण भूतकाळ असणार आहे. कारण मित्रांनो क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजे हे जे असणार आहे ते अपूर्ण भूतकाळ असणार आहे की नितीन गृहपाठ करीत होता. पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12, मांजर झाडावर चढले या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. हे बघा मित्रांनो, मांजर झाडावर चढले या वाक्यातील आपल्याला अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. केवळ प्रयोगी अव्यय नसणार कारण भावना उत्पन्न होत नाही. क्रियाविशेषण, उभययान्वी आणि शब्दयोगी. तर हे बघा मित्रांनो, उभययान्वी अव्यय सुद्धा नसणार. आता क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय, तर हे बघा मित्रांनो, नाम किंवा सर्वनाम, लक्षात ठेवा तुम्ही, नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. हे बघा मित्रांनो, शब्दयोगी अव्यय नेहमी काय असतो की नाम किंवा सर्वनाम यांना जोडूनच येते. येथे बघा तुम्ही, झाडावर, झाड हे नाम आहे आणि त्याला वर हे शब्द जॉईंट झालेले आहे म्हणजे झाडावर चढले. अशा प्रकारे हे असणार आहे शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असणार आहे शब्दयोगी अव्यय. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आमची भाषा फर्स्ट हिंदी आहे आणि भाषा सेकंड मराठी आहे. तुमच्यासाठी मी सतत मराठीची प्रॅक्टिस करत आहे, मराठीचा दिवसभर अभ्यास करत आहे, कारण तुमच्यासाठी टॉप क्वेश्चन आणण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत आहोत. मित्रांनो पुस्तकाचा आम्ही वापर करत नाही. एकदा व्हिडिओ सुरू केली की आम्हाला जे क्वेश्चनचे आन्सर असतात ते म्हणजे डायरेक्ट आम्हाला आन्सर द्यायचा असतो, आमच्याकडे काहीच पर्याय नसतो. म्हणजे एखादी आन्सर जर चुकला किंवा मिस्टेक झाली तर तुम्ही कॉमेंट करून आम्हाला सांगू शकतात, परंतु आमच्याकडे कोणतंही साहित्य नसते. एकदा प्रश्न वाचले, व्हिडिओला आम्ही डायरेक्ट ते प्रश्न घेऊन येतात विदाऊट एनी कॉपी. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 13, आम्ही कॅरम खेळत आहोत या वाक्यातील काळ ओळखा. हे बघा मित्रांनो, आम्ही कॅरम खेळत आहोत या वाक्यातील काळ ओळखा. पुन्हा तेच प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. आता कॅरम खेळत आहोत म्हणजेच वर्तमान काळ. ओके, आम्ही कॅरम खेळत आहोत म्हणजेच वर्तमान काळ. आता वर्तमान काळातील हा कोणता प्रकार आहे? किंवा अपूर्ण भूतकाळ नसेल आणि भविष्यकाळ सुद्धा नसेल, म्हणजे दोन पर्याय आपले मित्रांनो इथे कट झालेले आहे. आता आम्ही कॅरम खेळत आहोत ही क्रियासुद्धा पूर्ण झालेली नाही मित्रांनो, लक्षात ठेवा तुम्ही. कारण तुम्ही एक इमॅजिन करा की आम्ही कॅरम खेळत आहोत, ही क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ हे सुद्धा असणार आहे. कारण क्रिया जी आहे ते पूर्ण झालेली नाही म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला येथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की अशुद्ध शब्द ओळखा. जशा प्रकारे आपण आदरणीय शब्द शुद्ध शब्द लिहिलात अशा प्रकारे आपल्याला इथे अशुद्ध शब्द आता ओळखायचा आहे मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे. शारीरिक हे बरोबर लिहिलेलं आहे. पीक पाणी सुद्धा येथे बरोबर असणार आहे. सामुदायिक सुद्धा बरोबर असणार आहे कारण की योला पहिले वेलांटी बरोबर आहे. संयुक्तिक, आता संयुक्तिक इथे चुकीचा दिलेला आहे मित्रांनो. संयुक्तिक कशा प्रकारे लिहिला जातो हे बघा, स अनुस्वार योले पहिले उकार, हे बघा मित्रांनो संयुक्तिक अशा प्रकारे हा संयुक्तिक बरोबर अशा प्रकारे लिहिला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते अशुद्ध शब्द असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. आता प्रश्न क्रमांक 15 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. हे बघा मित्रांनो, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासाला डॅश डॅश समास म्हणतात. हे तुम्हाला हिंदी मित्रांनो तुम्ही ऐका, हे तुम्हाला हिंदी आणि मराठीसाठी उपयोगी आहे. कारण व्याकरणमध्ये मराठी आणि हिंदी जवळपास 70-80% सेम असणार आहे मित्रांनो. तुम्ही मराठीचा अभ्यास करा, तुम्हाला हिंदीला फायदा मिळेल आणि तुम्ही हिंदी भाषेचा अभ्यास करा, त्याचा उपयोग तुम्हाला मराठी भाषेत होईल. हे नक्की आहे मित्रांनो. जवळपास 70-80% जे व्याकरण आहे ते सेम आहे, फक्त भाषेचा फरक आहे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न असा विचारलेला आहे की हा प्रश्न तुम्हाला हिंदीला सुद्धा लागू होतो, जस्ट लैंग्वेज चेंज झाली. अब मैं आपको हिंदी में बोलकर बताऊंगा कि जहाँ पर पहला पद प्रमुख होता है उस समास को क्या कहते हैं. अशा प्रकारे मित्रांनो हिंदी में अगर मैं आपको बोलूँगा तो बोलूँगा पहले पद प्रमुख असणार, पहला जहाँ पर पहला पद प्रमुख होता है उस समास को हम क्या कहते हैं. अशाच प्रकारे मराठीमध्ये येथे विचारलेलं आहे की पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासाला डॅश डॅश म्हणतात. मित्रांनो फक्त भाषा बदलत आहे.
क्वेश्चन सेम आहे आणि आन्सर सेम आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मराठी भाषेचा अभ्यास करतात, मराठी भाषेची प्रॅक्टिस करतात, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा किंवा उपयोग जो आहे हिंदी भाषेला सुद्धा मिळणार आहे मित्रांनो. फक्त तुम्ही जे आहे ते लँग्वेज तुम्ही कंट्रोल करा, ट्रान्सलेशन करायला तुम्ही शिका मित्रांनो. येथे 4 ऑप्शन दिलेले आहे: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीहि समास. आता मी तुम्हाला हिंदीमध्ये सांगतो मित्रांनो, याचे जो योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास, ओके. यहाँ पर देखेंगे आप कि पहला पद प्रधान होता है. अव्ययीभाव समास में क्या होता है, हिंदी के लिए भी हम और मराठी में भी सेम चीज़ें लागू होती है. यहाँ पर पहला पद प्रधान होता है. तत्पुरुष में क्या होता है, दूसरा पद प्रधान होता है, मतलब जिसको हम उत्तर पद कहते हैं, ठीक है, सिंगल सी लैंग्वेज में. द्वंद्व में क्या होता है, दोनों पद प्रधान होते हैं. द्वंद्व में क्या होता है, दोनों पद प्रधान होते हैं. जैसे माता पिता, अब माता पिता में से दोनों पद जो है वो प्रधान हो जाते हैं, माता हो या पिता हो, दोनों पद यहाँ पर प्रधान हो जाते हैं, ठीक है. अब बहुव्रीहि में क्या होता है कि दोनों पद जो है वो प्रधान नहीं होते, दोनों पद से ही तीसरा अर्थ बनता है. इसको हम बहुव्रीहि कैसे, जैसे नीलकमल है ना, नीलकंठ, इस तरीके से. ये चारों चीज़ें मैंने आपको बता दी. अशा प्रकारे हे म्हणजे मराठी आणि हिंदी, कारण मॅक्झिमम जे आमचे व्ह्युअर्स आहे किंवा विद्यार्थी आहे त्यांच्या हिंदी आणि भाषा हा कॉम्बिनेशन असणारच आहे. कारण हिंदी जर भाषा फर्स्ट आहे तर मराठी भाषा सेकंड, म्हणजे 90% विद्यार्थ्यांची भाषा सेकंड मराठी आहे आणि भाषा फर्स्ट हिंदी आहे. तर हिंदी आणि मराठी जी सेम आहे, जस्ट थोडा फार त्यात चेंजेस केलेला आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की खाली दिलेल्या समासिक शब्दाचा प्रकार ओळखा. हे सुद्धा तुम्हाला हिंदी आणि मराठीसाठी लागू आहे. चौकोन. आता हे बघा, चौकोन म्हणजे जे द्विगु समास इथे दिलेलं नाही आहे मित्रांनो. द्विगु समासात संख्या असते, जशा प्रकारे त्रिभुवन एक एक्झाम्पल आहे, त्रिभुवन, ओके. हे द्विगु समासाचं उदाहरण आहे जिथे संख्या प्रथम असते, परंतु इथे तसं नाही आहे की इथे चौकोन दिलेला आहे, द्विगु समास ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत नाही, म्हणजे अपवाद आहे. आता 4 ऑप्शन आपल्या समोर आहे. अव्ययीभाव समास नसणार, द्वंद्व समास सुद्धा नसणार आणि तत्पुरुष समास सुद्धा नसणार. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे बहुव्रीहि समास. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो. स्क्रीनशॉट काढून टाका, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. क्वेश्चन रिपीट होत आहे. मी क्वेश्चन पेपरचा अनालायसिस केलेला आहे 2013 ते 2021 मित्रांनो. क्वेश्चन रिपीटसुद्धा होत आहे TETच्या परीक्षेमध्ये. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. अशाच प्रकारचा एखादी प्रश्न तुम्हाला TETच्या परीक्षेत पेपर 1 असो व पेपर 2 असो तुम्हाला पाहायला मिळू शकतो मित्रांनो. याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा की लेखक व टोपण नाव यांची चुकीची जोडी कोणती. तर हे बघा मित्रांनो, नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजेच बी हे बरोबर जोडी असणार आहे. कृष्णाजी केशव दामले हे सुद्धा केशवसूत म्हणजे बरोबर जोडी असणार आहे मित्रांनो. विनायक गोविंद करंदीकर हे चुकीची जोडी येथे दिलेली आहे, कारण इथे राम गणेश गडकरी असला पाहिजे होता मित्रांनो. गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी. आणि ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे फेमस वामन विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज. तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. गोविंदाग्रज यांच्याबद्दल काही स्पष्टीकरण आपण खालीप्रमाणे पाहूया मित्रांनो. अशा प्रकारे यांच्या इथे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. राम गणेश गडकरी हे मराठी कवी, नाटककार आणि विनोदी लेखक होते. हे बघा मित्रांनो, ते कवीसुद्धा होते, नाटककारसुद्धा होते. गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी आणि लेखकसुद्धा होते. गोविंदाग्रज या टोपण नावाने त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो की गोविंदाग्रज या टोपण नावाने त्यांनी जवळपास 150 कविता लिहिल्या आणि बळकराम या टोपण नावाने काही विनोद लेख लिहिले. हे दुसरं तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. बळकराम या टोपण नावाने सुद्धा त्यांनी काही विनोदी लेख म्हणजे कॉमेडी लेख लिहिले. या साहित्याच्या जोडीला एकच प्याला, प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव हे त्यांची काही रचना आहे मित्रांनो. तुम्ही लक्षात ठेवा की प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही 4 पूर्ण नाटके लिहिली. अशा प्रकारे गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरीचा इथे आपण परिचय पाहिला आहोत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18 अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला सर्वांना याचा उत्तर माहीत आहे मित्रांनो की पुस्तक लिहिण्याच्या योग्य लेखकाचा पर्याय क्रम लिहा श्यामची आई. आता श्यामची आई कोणी लिहिला तुम्हाला सर्वांना माहीत आहे की साने गुरुजी याचे लेखक असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असणार आहे आपला ते बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 अशा प्रकारे येथे दिलेला आहे की माती या नामाचे अचूक विशेषण कोणते. बघा मित्रांनो, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते असणार आहे. बहारदार,
पडीक, कसदार किंवा मजेदार. तर हे बघा मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे कसदार. माती कशी आहे तर कसदार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. हे बघा मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न 2019ला विचारला गेला होता. 2021ला सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. 2019ची परीक्षा मित्रांनो 2020मध्ये झाली होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि दोन्ही वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे की मधु लाडू खात असे जेव्हा क्रिया नेहमी घडत असते त्याला रीती भूतकाळ असे म्हणतात, म्हणजे रीतिकाळ असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अतिशय टॉप 20 क्वेश्चन आपण आज पाहिले. अतिशय इंपॉर्टंट हे प्रश्न असणार आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने. और बच्चों, अगर आपकी भाषा 1 है, भाषा 2 है आपकी, तो आप एक बात याद रखेंगे, अगर भाषा 1 आपकी हिंदी, तो हमारी प्लेलिस्ट जो है यूट्यूब में हमने बना रखी है हिंदी विषय को लेकर. आप वहाँ से हमारे हिंदी के तमाम वीडियोस देख सकते हैं, जहाँ पर आपको 2020 का क्वेश्चन पेपर देखने के लिए मिलेगा, जहाँ पर आपको 2021 का क्वेश्चन पेपर देखने के लिए मिलेगा. साथ ही साथ उसका पूरा एनालिसिस बच्चों हमने हमारे यूट्यूब चैनल के माध्यम से किया है. और हम आपके लिए भी मराठी की बहुत सारी कोशिश कर रहे हैं कि जिसमें आपको हिंदी मराठी जो है 40+ किस तरीके से करना है, ये हमारी जिम्मेदारी. हिंदी मराठी जो है आपकी 40+ किस तरीके से करना है बच्चों, ये हमारी जिम्मेदारी है. अगर आपका हिंदी भाषा 1 है, मराठी भाषा 2 है, तो आप हमारे चैनल को फॉलो कीजिए. चैनल को प्लीज़ सब्सक्राइब कीजिए, वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए. और अगर आपके कुछ क्वेश्चन है, अगर आपके कुछ सवाल है, तो हमें आप पूछ सकते हैं बेझिझक. बिल्कुल हम आपके लिए ऑलवेज़ रेडी है आपकी हेल्प करने के लिए. मिलते हैं नए वीडियो में किसी बेहतर अपडेट के साथ.